नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी. तर मी MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहे आणि इथे गेले 6 दिवस झालेले इथे जो आमच्या कॉलेजच्या रिव्हर साईड एक कचरा टाकला गेला जातो त्या कचऱ्याला आग लागते आणि त्याच्या दुधाने आमच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे. इथे जी मुलं आहेत जो हॉस्टेलमध्ये राहतात ते मास्क घालून झोपत होते दिवसभर. तर मग आहे ना हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इथे ना अक्षरशः इथे ना 1 फुटाच्या अंतरावर पण काही दिसत नव्हतं, इतकं आहे ना धूर होता इथे. मुलांना इतका त्रास झालाय. काही मुलं आहे ना इथे हॉस्पिटलमध्ये आहेत, ॲम्ब्युलन्स कमी पडले होते इथे, इतके ना धुराचा त्रास होत होता मुलांना हॉस्टेलमध्ये. आता अक्षरशः आमचे पेपर चालू आहेत. आम्ही ना पेपर सोडून आमचं इथे आहे ना आम्ही आंदोलन करायला आलेलो आहे, कारण का हा खूप मोठा आहे ना इश्यू आहे आणि ह्या इश्यू बद्दल आहे ना काहीतरी शासनाने केलं पाहिजे, काहीतरी ना आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. कारण का इथे जो कचरा टाकला जातोय आमच्या आहे ना विद्यापीठापाशी तो आहे ना आम्हाला खूप हानिकारक आहे आणि कितीतरी वर्षापासून तिथेच टाकला जातोय. तर अचानक आग लागली तर तो धूर आला आणि त्या धुराने ना आम्हाला सगळ्यांना एवढा त्रास झाला. तर मग आता एवढी जी मुलं आहेत, आता इथे काहीतरी ना 1000, 2000, 3000 मुलं आहे ना अशी उभी होती. त्या सगळ्यांनी ना इथे ना नारे घेतलेले, स्लोगन घेतलेले हेच सांगण्यासाठी की आमचा आवाज पुढे पोहोचला पाहिजे. कारण काय हे जर झालं नाही ना तर आम्हाला वर जाऊन ना कलेक्टर सरांना अपील करावं लागेल किंवा मग आम्हाला रस्ता बंद आंदोलन असे मोठे मोठे स्टेप घ्यावं लागते. कारण काय हे ना शेवटी आमच्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतोय आणि आमच्या विद्यार्थी ना सुरक्षित राहिले पाहिजे. आणि हे जे आहेत जे बाहेरून आमच्याकडे विद्यार्थी येतात जे इथे ना शिक्षणासाठी येतात त्यांना हा असा त्रास झालेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे माझं एवढंच ना अपील आहे शासनाकडे की प्लीज त्या कचऱ्याचं काहीतरी करा. जो आहे ना धुराने आम्हाला त्रास होतोय, त्या कचऱ्याने आम्हाला त्रास होतोय, तो लवकरात लवकर इथून काढा आणि आम्हाला सुरक्षित करा. एवढंच आमची प्रार्थना आहे, एवढंच आमचं अपील. धन्यवाद. एवढं हम लोग को अगर सोल्यूशन नहीं मिला तो हम लोग कलेक्टर ऑफिस जाएंगे और हम लोग को बरोबर आहे. तर आपण तर त्या विद्यार्थी असतात त्यावेळेस त्यांचाही कचरा होत असेल तर त्या कचरा व्यवस्थापनासाठी MIT प्रशासनाने काय उपाययोजना केलेली आहे
MIT प्रशासनानं आमचा एक ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर आमच्या या कॅम्पसमध्ये बसवलेला आहे. आमच्या ह्याच्यामध्ये जवळपास 7 टन कपॅसिटीचा तो मला वाटतं ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर आहे. तेवढं काय आमच्या ह्याच्यामध्ये जनरेट होत नाही, पण जेवढं काय जनरेट होत आहे तर ते आम्ही ते सॉलिड वेस्ट सगळं आम्ही त्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर मध्ये प्रोसेस करतो. त्याच्यातून निर्माण होणार खत जे आहे ते आमच्या ह्या लॉन मध्ये वापरलं जातं. त्यातनं काही शेतकरी आजूबाजूचे आहेत ते देखील ते त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गाड्यांमध्ये भरून त्यांच्या शेताला घेऊन जातात. पण मला जाणलं तर ते सगळं शक्य. आता आमच्या इथल्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टरचा आम्हाला कुठलाही त्रास नाहीये, तिथे काही कुठला स्मेल होत नाही, काही होत नाही. माझं नाव राधिका आहे आणि मी आता बायो इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे कॉलेजमध्ये. तर 4 दिवसापासून कचऱ्याचा खूप इश्यू झाला आहे, खूप जास्त झाला आहे. स्पेशली तिथे 2 हॉस्टेल्स आहेत जवळ आणि त्या हॉस्टेलमधल्या मुलींना श्वास घ्यायला एवढा त्रास होतो की हॉस्पिटलाइज पण झाले. त्याला सोडून वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि हे सगळं म्हणजे आता रिसेंटली चालू झालं आहे. लास्ट इयर पण झालं होतं, त्याच्या आधी पण झालं होतं. ह्या वर्षी फक्त खूप जास्त झालं आणि आता जर एवढे स्टुडंट्सला त्रास होतोय आमच्या डिपार्टमेंटपर्यंत तो स्कूल आहे तिथपर्यंत पोहोचला होता. इव्हन कॉलेजच्या बाहेर पोहोचला होता. आणि तशी प्लॅस्टिक जाणं म्हणजे टॉक्सिक बाहेर येतात त्याच्यामुळे ही जास्त म्हणजे मला असं वाटतं की आत्ताच्या आता बंद करायला पाहिजे सगळे. आपण या ठिकाणी बोलावले होते त्याबद्दल त्या मीटिंगमध्ये काय तोडगा निघाला? त्याच्यामध्ये हाच विषय होता की जागेचा प्रश्न जो आहे. परंतु आता काय होतंय, आता ग्रामपंचायतीमध्ये दर 5 वर्षाला सत्तांतर होत आहे. पूर्वीच्या 2020 मध्ये त्यांनी जो ठराव केला त्यावेळेची सत्ता वेगळी होती. त्यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी जागा देण्यात यावी, जागा दिली की आम्ही हा प्रकल्प बसवतो आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवतो. परंतु आता दुसरी मला वाटते सत्ता त्या ठिकाणी आली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की जागेचा प्रश्न नाही, जागा काय आम्ही कुठेही उभा करून त्या ठिकाणी लगेच उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु आम्हाला एका चांगल्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. तो चांगला प्रकल्प असावा, तो चांगला चालला पाहिजे, त्याच्यातून कुठलंही प्रदूषण झालं नाही पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये समोर आल्या. कचरा बंद आंदोलन करणार. इथून पुढे या विद्यापीठातून असला कुठलाही कचरा त्या नदीपात्रामध्ये आम्ही जाऊ देणार नाही, ही विद्यार्थ्यांची भूमिका आहे. सर, दोन्ही गावावर ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की नदीकडला त्यांची स्मशानभूमीची 6 एकर जागा आरक्षित आहे. तर त्या जागेवर प्रकल्प उभा केला तर नाही होणार? प्रश्न असा आहे, त्यांनी त्याच गटाचा ठराव करून 2021-20 मध्ये तो ठराव त्यांनी दिला होता आणि तो त्यांनी जिल्हा परिषदेलाही सबमिट केला, जिल्हाधिकाऱ्यांना देखील सबमिट केला. त्यावेळेला देखील मी म्हटलं होतं की तो गट हा फॉरेस्ट मध्ये आहे, त्याच्यावरचं जे रिझर्वेशन आहे ते फॉरेस्ट आहे. तो भलेही सरकारच्या मालकीचा असेल परंतु ते फॉरेस्ट आहे. ते फॉरेस्ट असल्यामुळं ती जागा आपल्याला मिळणार नाही. परंतु ग्रामपंचायतीचं मत होतं की नाही, ती आपलाच गट आहे आणि आपल्याला ते देते. तर त्याच्यावरती ते प्रस्ताव सगळे दिले गेले, तो ठरावही दिला गेला. जिल्हाधिकारींना मी ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती मला सांगितलं की तुम्ही जे म्हणताय त्या गटाच्या बाबतीमध्ये मी PMRDAचं मार्गदर्शन मागवलं होतं. तर PMRDAनं हा गट नदीपात्रामध्ये असल्यामुळे आणि ते फॉरेस्टच्या याच्यामध्ये असल्यामुळे या गटाला आपल्याला ह्या कचऱ्याच्या प्रकल्पासाठी किंवा ह्याच्यासाठी देता येणार नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली. मग आता काही वर्षांपासून भरपूर सहकारी मित्र करण्यासाठी पाण्यात जाऊन त्यांच्याही सुरक्षेचा काय प्रश्न आहे तो आम्हाला सरकारला विचारायचा आहे की त्यांच्या सुरक्षेचं काय. त्यांना खूप नदी पात्र आज जर तुम्ही पाहिलं तर खूप प्रदूषित झालेलं आहे नदीचं पाणी. आमची मागणी एवढीच आहे की तो कचरा तिथं लवकरात लवकर सगळा कचरा तिथं हटवावा व कॉलेज परिसरात येणारा बाहेरचा कचरा असेल, आजूबाजूच्या गावाचा कचरा असेल, तो सगळं कॉलेजने पूर्णपणे गेट बंद करावे त्या गाड्यांसाठी. नाही तर मग मुलांचं आंदोलन करून गेट बंद करावे लागेल आणि येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना आम्हाला अडवावं लागेल गेटवर. त्यांना परवानगी देऊ नका. आम्हाला कॉलेजला पण एकच सांगायचे की कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये सोडू नका गेटमध्ये. जो आता मोठा म्हणजे जो प्रदूषणाचा प्रश्न उद्भवलाय त्याचं थोडंसं आपण पण थोडं कारणीभूत आहोत. कारण गाड्या सर्व डम्पिंग ग्राउंडवर जातात ना त्या नदीत, ते आपल्या हद्दीतून जातात. त्याच्यावर काय उपाययोजना केली आपण? आता यामध्ये ऍक्च्युली 2020 पासून मी जसं म्हटलं आम्ही प्रशासनाची या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय. जिल्हाधिकारी असतील, गटविकास अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे CO असतील, ग्रामपंचायती असतील, त्यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला. 2020 मध्ये हे सगळं झाल्यानंतर आमची बैठक झाली होती, त्यामध्ये हा विषय पुढे आला होता. ग्रामपंचायतीने त्या बाबतीमध्ये असं एक म्हणजे त्यांची अडचण मांडली होती की त्यांना जागेची व्यवस्था नसल्यामुळं आता ते कचरा प्लांट त्या ठिकाणी बसवणं आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावणं
थोडंसं अडचणीचं होते, परंतु ते प्रयत्नशील आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी ठराव करून जिल्हा परिषद आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांना त्या डम्पिंग यार्डसाठी आणि या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प राबवण्यासाठी जागा देण्यात यावी. आणि असं ठरलं होतं की दोन्ही ग्रामपंचायती त्यांचा ठराव देतील आणि जिथं काही कुठं लायझनिंग लागेल, कोऑर्डिनेशन लागेल, त्याकरिता MIT ADT विद्यापीठाचं बाजूनं आम्ही काही लागणारी मदत तिथं कोऑर्डिनेशनसाठी किंवा लायझनिंगसाठी जी काय आहे ते आम्ही अवश्य करू. आणि या बाबतीमध्ये पाठपुरावा करून आपल्याला ती जागा मिळवता येईल आणि त्या जागेवरती हा जो काही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा जो काही प्लांट आहे तो बसवता येईल आणि त्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येईल अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला घेतली होती. आणि त्यामध्ये सहकार्याची भावना म्हणून आपण त्याला म्हटलं होतं की ठीक आहे, आता यांच्याकडे जागाच उपलब्ध नाहीये तर आता त्यांना इमिडिएट सोल्युशन काय करता येईल, तर ठीक आहे, या गाड्या ज्या काही या कॅम्पसमधून जात आहेत तर त्यांना आपण अलाव करूयात अशी भूमिका विद्यापीठाने त्यावेळेला घेतलेली होती. परंतु हळूहळू काय होत गेलं की आता वाढतं शहरीकरण आहे, लोकसंख्या वाढली. पूर्वी कदाचित एवढी लोकसंख्या नव्हती, एवढा कचराही त्या ठिकाणी निर्माण होत नव्हता. त्यामुळे कदाचित वर्षभर जे काही डंप होत होतं ते पाऊस आला, पूर आला की त्या पाण्यामध्ये पुढे वाहून जात होतं आणि तो प्रश्न मिटत होता. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. आता वाढतं शहरीकरण झाल्यामुळे एवढी लोकसंख्या या भागामध्ये वाढलेली आहे. तुम्ही बघा, गेल्या कित्येक म्हणजे 2-3-4 वर्षामध्ये कित्येक पटीनं तिथं घरांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे एवढी कुटुंब, एवढे सगळं त्या ठिकाणी राहायला आलेलं आहे. मग आता या ह्याच्यामध्ये जनरेट होणारा जो काही सॉलिड वेस्ट आहे तो कुठं जाणार, तर तो ऑफकोर्स ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परत तो कचरा डेपोला येतो. आणि त्याचबरोबर आता आजूबाजूच्या गावातनं देखील हॉटेलवाले आहे, बाकीचे आहेत, ते सगळेच कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणून डंप करायला लागले. तर हे कुठंतरी चुकीच्या दिशेनं जात आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त सहकार्याची भावना म्हणून त्यावेळेला या कॅम्पसमधून खाली जाणं आणि त्या नदीपात्रामध्ये ती जे काही कचरा डंप करते हे ठराविक कालावधीसाठी आम्ही त्यांना अलाव केलं होतं. परंतु आता ही बाब अतिशय गंभीर झाल्यामुळे ते हाताबाहेर चाललेली आहे. आपण 2-3 दिवस आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.